नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा दणका दिल्याचं चित्र एका नव्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेनुसार उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी आणि भारदस्त नेते ठरले आहेत. मित्रांनो, या निकालावरून असं स्पष्ट होतं की उद्धव ठाकरे यांचा करिश्मा भाजपच्या कोणत्याही लाटेपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. देशभरात भाजप बॅकफूटवर जात असताना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंचा वर्चस्व वाढताना दिसतोय. आगामी काळात हीच लाट एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेवर मोठा महाघात करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रात राजकारणाचे सर्व गणित उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसत असून पुढील निवडणुका त्यांच्यासाठी किती फायदेशीर ठरणार हे बघणं उत्सुकताचं ठरेल. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या आमदारांचा मोठा ओढा दिसत आहे. याबाबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवत थेट त्यांच्याशी संपर्क साधल्याचं समोर येत आहे. उद्धव ठाकरे हे नाव आणि शिवसेना हे नाव महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलं गेलं आहे. मित्रांनो, त्याचाच करिश्मा, त्यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रासाठी घेतलेली भूमिका यामुळे आज पुन्हा एकदा आमदारांचा कल त्यांच्या दिशेने वळताना दिसतोय. मित्रांनो, याचा सविस्तर आढावा घेतला तर ठाकरेंचं नाव म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेला विश्वास आहे. गावोगावात शिवसैनिकांचा उत्साह, त्यांची निष्ठा आणि ठाकरेवरील श्रद्धा आजही तितकीच प्रखर आहे. मित्रांनो, जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्रात ठाकरेंचा फॉर्म्युला आणि ठाकरेंचं नाव प्रत्येक मनात घर करून बसले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कडवट निष्ठावान शिवसैनिक अशी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या. आता जाणून घेऊया महत्त्वाची बातमी. शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपपेक्षा कितीतरी भारी ठरत आहेत. राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा मोठा अंदाज व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हा एक केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो आहे भावनांचा महासागर. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे नाव अनेक दशके महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित वळण आलं. शिवसेना भाजप युती तुटली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. या आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. म्हणूनच आज सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार सगळेच एकमुखाने म्हणत आहेत, आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री हवेत. काल मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त दौऱ्यातही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांची ताकद उभी राहिल्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास राज्यातील जनतेमध्ये वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, त्यानंतर झालेल्या बंडखोरीमुळे, सत्ता आणि राजकीय पलट्यांमुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधकांच्या भाकावर बसावं लागलं. त्यावेळेस उद्धव ठाकरे त्यांना मातोश्रीवर थांबावं लागलं, कारण एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांनी केलेले प्लॅनिंग जवळजवळ यशस्वी झाले होते. त्या काळात मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक रडत होते. अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहत होते. कोविड काळात मुंबईसारखं मोठं शहर सांभाळणारा थोर नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली जात होते. यामुळे महाराष्ट्राला मोठं दुःख सहन करावं लागलं. अशाच परिस्थितीमुळे आज उद्धव ठाकरेकडे पुन्हा मोठी राजकीय खेळी आहे. मात्र अलीकडच्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत आणि महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा रंगणार आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपाच्या नेतृत्वाविरोधात वाढत असलेला रोष आणि सर्वसामान्यांच्या मनात ठाकरे कुटुंबाविषयी असलेलं आपुलकीचं स्थान या सर्व घटकांच्या आधारे राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील का? मित्रांनो, याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. शिवसेना भाजप युती महाराष्ट्रात 25 वर्षापेक्षा जास्त काळ टिकली होती. बाळासाहेबांच्या काळापासूनच शिवसेना भाजपची नैसर्गिक सहयोगी मानली जात होती. मात्र 2019 मध्ये मुंबईत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दिलेला शब्द आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींनी परिस्थिती बदलली. सत्ता आल्यानंतर अर्धा सत्यमेव वाटो असे शब्द अमित शहांनी दिले होते. पण तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे निर्णय घेतला.
भाजपाला बाजूला ठेवून आपली भूमिका ठाम ठेवायची आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आपण भाजपच्या कोणत्याही नीतीला वापरत नाही आणि भाजपाला जवळ करणार नाही. त्यावेळी भाजपाने शिवसेना प्रमुखांच्या खोलीत विश्वासघात केला असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आणि तोंडघशी भाजपाला बाजूला सारत त्यांनी आपली भूमिका ठामपणे अधोरेखित केली. मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून सुरू झालेला मतभेद हा दोन्ही पक्षांचे मार्ग वेगवेगळे होण्याचे कारण ठरला. आणि हे आपण मागे पाहून स्पष्टपणे पाहू शकतो. त्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस यांच्यासोबत मिळून महाविकास आघाडी उभारली आणि 3 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. हा काळ महाराष्ट्रासाठी सुवर्ण काळ मानला जातो, कारण त्या काळात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या संकटापैकी एक म्हणजे कोविड-19 आणि उद्धव ठाकरे यांनी त्याचे व्यवस्थापन अत्यंत जबाबदारीने केले. मित्रांनो, आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकाळाकडे पाहिलं तर तो ऐतिहासिक मानला जातो. त्या काळात भाजपाकडून सतत टीका होत असली तरी ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळातील उपाययोजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पायाभूत सुविधा, विकास, मराठी भाषा व संस्कृतीसाठी उपक्रम यामुळे जनतेमध्ये ठाम विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात आपलं स्थान घट्टपणे प्रस्थापित केले होते. मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुभंगली झाली. भाजपाने तात्काळ आपली कूटनीती वापरून सत्ता आपल्या हातात घेतली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता गमवावी लागली तरीही त्यांचा जनाधार कधीही डळमळीत झाला नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. म्हणूनच आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांची घर वापसी उद्धव ठाकरे यांच्याकडे होणे हे उद्धव ठाकरेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. कारण पक्ष फुटल्यानंतरही ठाकरेंनी आपला पक्ष आणि जनाधार कुठेही गमावला नाही, हे लोकसभेच्या निकालांवरून स्पष्ट दिसते. लोकसभेत उद्धव ठाकरे यांना तब्बल 9 खासदार भाजपच्या विरोधात आणि विधानसभेत 20 आमदारांची ताकद मिळाली. या ताकदीचा योग्य वापर करून त्यांनी खूप मोठा विजय प्राप्त केला. यामुळे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात किती प्रभावी आहे हे दोन्ही निकाल दर्शवतात. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र आणि मराठी माणूस का मानतोय हे देखील आपणास तेवढेच बघावं लागेल. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचा संयमीपण, ठाम संघर्ष हा खूप महत्त्वाचा ठरतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीमध्ये शिवसेना प्रमुखाप्रमाणेच आक्रमक भाषा शैली नसली तरी संयम, समतोल आणि ठाम निर्णय क्षमता आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी लोक अतिशय आदराने बोलतात. शिंदेगडाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मूळ शिवसैनिक भावनिकदृष्ट्या जोडलेलं आपण लोकसभेला, विधानसभेला पाहिलंय. परंतु मित्रांनो, ठाकरेंनी या 3ही निकालाविरोधात म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह यांच्या संदर्भामध्ये, एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांच्या संदर्भात आणि पक्ष निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात 3 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेल्या आहेत. या याचिकांचा निकाल पेंडिंग आहे. लवकरच तो निकाल लागून ठाकरेंच्या बाजूने विजय होईल असं राजकीय जाणकारांना देखील वाटते. याच कारणास्तव भाजपा उद्धव ठाकरेंना जवळ करायचं म्हणत असेल. महाराष्ट्रभर झालेल्या सभा, रॅली, जनसंपर्क मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आता उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रमाणात मिळू लागला आहे. काल परवा केलेला मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त दौरा उद्धव ठाकरेंना खूप मोठं काही देऊन गेला. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या घरामध्ये, शेतकऱ्यांच्या बांधामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केलं आणि ठाकरेंच्या पाठीमागे असलेला जन आधार आपल्याला या दौऱ्याच्या वेळी पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप केला आहे आणि स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडली आहे. त्यांच्या शांत पण ठाम भूमिकेमुळे विरोधकांमध्ये देखील आदराची भावना आहे. विरोधी पक्षांची अनेक नेते आजही सांगतात की ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एक विशिष्ट शिस्त आणि समतोल होता. अलीकडे घडामोडीमध्ये आपण बघितले, भाजपाच्या विरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. भाजपला देखील उद्धव ठाकरे भारी पडलेत. भाजपाच्या कोणत्याही लाटेपेक्षा ठाकरेंची लाट खूप प्रचंड होती, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार यासारख्या विषयांवरती भाजपा सरकारला सतत कोंडीत पकडले जात आहे. ग्रामीण भागात भाजपाच्या योजनांविषयी असलेला असंतोष वाढत चाललाय. यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे प्रचंड प्रमाणामध्ये जनतेची खूप आस आहे. उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे लोकांना वाटते, आतोनात वाटते.
त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपाला उद्धव ठाकरे चितपट करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसतील अशी शक्यता सध्या निर्माण होते. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटते? आपण ही आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.